मित्रांनो, काही काही तिथी ज्या असतात ना, त्या इतक्या खास असतात की त्या दिवशी आपण काही नाही, फक्त देवाला 2 हात जरी जोडले ना तरी त्याचा सुद्धा लाभ होतो. आणि अशीच एक तिथी आलेली आहे 21 मेला. काय आहे 21 मेला? अहो, गुरुपुष्यामृत योग आहे. तुम्ही म्हणाल ठीक आहे ना, गुरुपुष्यामृत योग येत असतो अधूनमधून. अहो, पण हा गुरुपुष्यामृत योग आलेला आहे अधिक महिन्यामध्ये आणि त्यामुळे या योगाचं महत्त्व अधिक झालेलं आहे. 21 मेचा हा दिवस अत्यंत खास या कारणामुळे झालेला आहे, कारण अधिक महिना आहे आणि त्यातच गुरुपुष्यामृत योग आलेला आहे. तुम्हाला माहिती आहे की अधिक महिना जो असतो तो आध्यात्मिक साधनेसाठी, उपासनेसाठी पवित्र मानला जातो. या महिन्यात तुम्ही काहीही केलं तरी त्याचं फळ अधिक प्रमाणात मिळतं आणि त्यात गुरुपुष्यामृत योग म्हणजे अगदी दुग्ध शर्करा योग जुळून आलेला आहे असं आपण म्हणू शकतो. आता तुम्ही म्हणाल की हे सगळं खरं आहे हो, पण या गोष्टीचा लाभ आपल्यासारख्या सामान्य माणसांनी कसा करून घ्यायचा, म्हणजे या दिवशी नक्की करायचं काय, तेच सांगणारा आजचा हा व्हिडिओ आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. मंडळी, गुरुपुष्यामृत योग हा कधी येतो माहितीये का? जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवारी येतं. आता हे जे पुष्य नक्षत्र आहे ना, या पुष्याचा अर्थच मुळात पोषण करणारा, शक्ती देणारा आणि ऊर्जा देणारा असा आहे. थोडक्यात काय, पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे. ऋग्वेदात पुष्याला तिष्य म्हणजेच मंगलदायी किंवा मांगलिक तारा असंही म्हटलं गेलेलं आहे. गुरुपुष्यामृत योग पूजा, मंत्र, तंत्र, संकल्प, साधना, जप करण्यासाठी तर उत्तम आहेच, पण त्याचबरोबर या दिवशी तुम्ही गुरुमंत्र घेतलात तर ते सुद्धा उत्तम असतं. गुंतवणुकीसाठी सुद्धा हा योग फार शुभ मानला जातो. नवीन खरेदीसाठी तर हा योग उत्तम आहेच. पुष्य नक्षत्रावर म्हणजे गुरुपुष्यामृताला फक्त लग्न केलं जात नाही, पण बाकी सगळ्या गोष्टींसाठी हा योग अत्यंत शुभ असतो. आता यंदा हा योग मुळातच अधिक मासामध्ये आलाय, त्यामुळे या योगाचं महत्त्व तर असंख्य पटीने वाढलंय. मग आता वळूया त्या गोष्टीकडे, जी गोष्ट तुम्हाला या दिवशी करायची आहे, जी गोष्ट तुम्हाला तुमच्या जीवनात सकारात्मकता घेऊन येण्यासाठी मदत करणार आहे. ती म्हणजे 21 मेला गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी दत्तबावन्नीचं पठण करणं. दत्तबावन्नी ही दत्त संप्रदायातील अत्यंत जागृत आणि प्रभावी 50 ओळींची रचना आहे. परमपूज्य रंगअवधूत महाराजांनी रचलेली ही दत्तबावन्नी भक्ताच्या पाठीशी संकटात खंबीरपणे उभी राहते. काय फायदे होतात? घोर संकटाच्या वेळी किंवा आर्थिक अडचणीतून किंवा जीवनात मार्ग सापडत नसताना जर तुम्ही दत्तबावन्नी पठण करायला सुरुवात केली तर त्यामुळे दत्तगुरूंचे अदृश्य संरक्षण प्राप्त होते आणि कठीण प्रसंगातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो. आणि खरं तर गुरुपुष्यामृत योगाच्या निमित्ताने जर तुम्ही दत्तबावन्नी रोज म्हणण्याचा नियम केलात तर तुम्हाला 52 दिवस सलग दत्तबावन्नी म्हटल्यानंतर खरंच आयुष्यात सकारात्मक अनुभव येईल. गुरुपुष्यामृत योगापासून दर गुरुवारी म्हणण्याचा संकल्प सुद्धा तुम्ही